न्यूज 24 सामान्य जनतेचा आवाज. नाव सांगू ना. नमस्कार, मी गणेश काजळे, वाघी जिल्हा परिषद गटातून शिवसेनेच्या धनुष्यबाणावर अधिकृत उमेदवारी घेतली आणि जिल्हा परिषद गटातून चांगल्या प्रकारे प्रचार चालू केलेला आहे. जेणेकरून गेल्या 10 वर्षापासून बोलण्यापेक्षा 2012 पासून ज्यावेळेस जिल्हा परिषद गट झाली त्यावेळेस पासून विद्यमान सदस्य होते पी राठोड, पहिले पंचवार्षिकला त्यांनाच निवडून दिलं. लोकांनी दुसऱ्या पंचवार्षिकला त्यांच्यावर भरोसा ठेवून वापस त्यांना निवडून दिलं. योगायोगानं 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये जिल्हा परिषद जागा सुटली आणि ते जिल्हा परिषद अध्यक्ष झाले. पण मनावा असा काही विकास झाला नाही सर्कलचा. तुम्ही बघत असताल, आता मी गावागावात जातो, सगळ्या गावालाच एकच म्हणणं आहे की बाबा आम्हाला उमेदवारच माहित नाही. गेल्या 5 वर्षा अगोदर जो आम्ही उमेदवार निवडून दिला होता तो गेल्या 5 वर्षात आमच्याकडे एकदा पण आला नाही आणि अध्यक्षही आमच्याकडे आले नाही. मला जनतेला एवढं आवाहन करायचंय की तुम्हाला परिवर्तन करावं लागेल आता, जेणेकरून गेले 10 वर्ष आमच्या सर्कलला आता जे माजी आमदार आणि जे मंत्री महोदय आहेत त्यांचा उमेदवार होता, बंडू मामा आलम यांच्या घरातून माणूस होता आणि आज मी त्यांच्याच घरात उमेदवारी दिलेली. भाजपच्या माणसाला अगोदर 10 वर्ष दिलेले होते, आता राष्ट्रवादीच्या माणसाला 15 वर्षाचा कार्यकाळ मिळालेला आहे. पण दोघांच्या जे सदस्य होते, अध्यक्ष होते, त्यांनी आजपर्यंत या सर्कलचा कुठलाही विकास केलेला नाहीये. मला जनतेला पुन्हा एकदा नम्रपणे सांगायचंय की आपल्याला आता नवीन चेहरा बघावा लागेल, परिवर्तन करावं लागेल, जेणेकरून जोपर्यंत परिवर्तन होणार नाही तोपर्यंत आपल्या सर्कलचा विकास होणार नाही. मी आता गावोगावात चाललोय, मी त्या गावागावातले फोटो सुद्धा टाकायला लागलोय की काय रस्ते आहेत, म्हणजे गावात रस्ते आहेत का नाल्या आहेत, नाल्यात रस्ता हेच कळत नाही. काल जांभरूणची दशा बघा, भोशी एवढं मोठं गाव येतं, आदिवासी जे वस्त्या आहेत त्या वस्त्यामध्ये रस्ता नाही, नालेच नाले आहेत, फोटो आहेत त्याचे माझ्याकडं. दुसरा विषय आहे वाघीचा, एवढं मोठं हॉस्पिटल बांधून ठेवलं वाघीला, बंद स्थितीत आहे. तसंच मोठं एक हॉस्पिटल कोठ्याला आहे. मी तर 2 दिवसापूर्वी मंत्री महोदयांना विनंती केली की बाबा आपण आरोग्य खात्याच्या मंत्री आहात, जिंतूर तालुक्याच्या आमदार आहात, आपलं बी परिसरात लक्ष असलं पाहिजे, जेणेकरून आरोग्य खात्याचे आपल्या इथे कमीत माझ्या अंदाजे 25 बेडचं हॉस्पिटल आहे, पण लॉक मारलेलं हॉस्पिटल आहे, परिस्थितीत सगळं धूळ खात राहिलेलं हॉस्पिटल आहे. जर आमदार आणि मंत्री महोदयाच्या मतदारसंघात जर ही स्थिती असेल तर जिल्ह्याची काय स्थिती असेल तुम्ही बघू शकता. मी जनतेला एक आवाहन करतोय, बाबा एकदा मला चान्स द्या. मी माझ्या परीने विकास आजपर्यंत केलेला आहे, तसं माझ्या गावात जाऊन बघू शकता तुम्ही की गावात रस्ते सोय कशी उत्तम प्रकारे केलेली. तुम्ही आज चक्कर मारली माझ्या गावात, पुऱ्या जे मेन रस्ते आहेत पुरं सिमेंट कॉन्क्रीटचे झालेले आहेत. मंदिर परिसरातला सगळा एरिया आहे तो बी आम्ही एकदम चकाचक केलेला आहे. त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो मी तुम्हाला, गेल्या 10 वर्षामध्ये भोसी, शिवडी, पिंपळगाव तांडा, कुराडी आणि सावरगाव या 6 गावामध्ये एक 10 मिनिटं सुद्धा लाईट जात नाही. लोड शेडिंग नावाचा प्रश्नच नाही आमच्या 6 गावामध्ये. एवढा मोठा शेतकऱ्याचा प्रश्न मी सॉल्व्ह केलेला आहे. मला तेच सांगायचंय सगळ्या शेतकऱ्यांना, आपल्या अख्ख्या तालुक्यात लोड शेडिंग आहे, पण या सर्कलच्या 6 गावामध्ये लोड शेडिंग मुक्त आहे. याचं कारण एकमेव आहे की मी वारंवार MSEBीचा पाठपुरावा करतो आणि MSEB कडे आमचे माणसं कंटिन्यू फॉलोअप घेतात की बाबा आमच्या शेतकऱ्याला लाईट पाहिजे. जर शेतकऱ्यांचे बेसिक प्रश्न काय, शेतीला लाईट पाहिजे, रस्ते पाहिजेत, पाणी पाहिजे, आणि पुढे तर पाणी सुद्धा नाही प्यायला. माझ्या याच्यात बघा तुम्ही लिहिलंय माझ्या जाहीरनाम्यात की बाबा युवकासाठी आम्ही चांगलं काम करू, कुराडी येथे मोठं एक सेंटर उभा करू, जेणेकरून महिलाला रोजगार मिळेल तिथे. या गोष्टी तर कोणी करतच नाहीये. आजकाल सगळं जे उमेदवार आहेत धनाढ्यशी आहेत, फक्त पैशाचा मारा चालू आहे. कोण्या गावात जातो काय चालू आहे, म्हणजे 2,500-3,000 रुपये चालू आहे. अरे सर्वसाधारण माणूस निवडणूक लढणार कशी आणि नवयुवक पुढे येणार कसा आहे? जर नवयुवकाला पुढे यायचं असेल, संधी द्यायची असेल, तो लोकशाहीच्या मार्गाने निवडणुका झाल्या पाहिजे द्या, ना पैशाच्या मार्गाने निवडणुका झाल्या पाहिजे द्या. मी तर नवीन एक पुन्हा हे केलंय की सर्कल मधल्या सुपीक जमिनीवर मी त्या उद्योगासाठी
भाड्याने घेऊन शेतकऱ्यांना एक नवीन पर्याय आणणार आहे. 500 एकर जमीन लागणार इथं आम्हाला. आम्ही पर्याय म्हणून अगोदर सर्कलची जमीन बघणार आहे सगळे. कोणी विचार नाही करणार अशा शेतीतल्या मालापासून गॅसचं एक माझं निवेदन आहे. म्हणजे शेतकऱ्याचा फायदा झाला पाहिजे आणि आपल्याकडे उद्योग बी आला पाहिजे. येणाऱ्या काळात तुम्हाला दिसेल हे सगळं. गणेश काजळे हा व्यापारी आहे, व्यापारातून पुढे जातोय. माझ्या या क्रेशरच्या माध्यमातून कमीत कमी 100 माणसाला रोजगार निर्माण केला मी इथं. आणि परिसरातील सर्व शेतकरी व सगळ्या वर्गातील लोकांना याचा फायदा होतो. जेणेकरून घर बांधण्यासाठी, घरकुलसाठी पर्याय म्हणून मी सगळ्यात अगोदर मराठवाड्यातला सगळ्यात नंबर 1चा प्रोजेक्ट मी चालू केला होता, दगडापासून वाळू बनवायची. जिल्ह्यात नंबर 1ला प्रोजेक्ट मी आणलाय. ज्यावेळेस पूर्ण रेती बंद होती, जिंतूरच्या सर्व मिस्त्री बांधकामांना मिस्त्री जे रोजगार होता त्यांच्यासाठी मी पर्याय आला होता. नाही बाबा, रेती तर तुम्हाला माहिती आहे काय हालत रेतीची, तर पण पर्याय काहीतरी शोधला पाहिजे. आपण परिस्थितीनुसार पुढे जायचंय, त्याच्यावर मात करायची. कालांतरी सगळं डिजिटल होत चाललंय, आपण का पाठिंबा करायचे? आपल्याला एक दिशा द्यावा लागेल सर्कल मधल्या लोकांना, मतदारसंघातल्या लोकांना. बाबा काही ना काही स्वप्न दाखवावं लागतील आणि ते स्वप्न साकार करण्याचं काम बी आमचंच आहे ना. जर लोकप्रतिनिधीचं काम आहे सगळं. येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या 7 तारखेला मी सर्व सर्कल मधल्या महिला बंधू भगिनींना विनंती करतो की तुमच्या हातात परिवर्तन आहे आणि तुम्हीच खरं या परिवर्तनाचा धागा आहे. आणि एक परिवर्तन करावं लागेल जेणेकरून 7 तारखेला धनुष्यबाणावर 1 नंबरच्या बटन दाबून मला विजयी करा. व माझे सहकारी दिलीप मागाडे आहेत, हे पण चळवळीतले. हे आदिवासी चळवळीतला मुलगा, सर्वसाधारण कुटुंबातला मुलगा, तर त्याला मी उभं केलंय. आमची धोरणच आहे सर्वसाधारण माणसाला मेन प्रवर्गात आणायचे, जेणेकरून सर्वसाधारण माणसाला न्याय मिळू शकतो आणि त्याला हक्क मिळू शकतो. मला तुम्ही सांगा ना, एक सर्वसाधारण शेतकऱ्याच्या मुलाला आज पंचायत समितीतून जागा दिली का? आपल्या इथं तुम्हाला माहिती आहे काय याचं उमेदवारी पाहिजे, 2 दे, 3 दे, पंचायत समिती पाहिजे 25 दे. कुठून आणणार या शेतकऱ्याचा मुलगा आहे 25 आणि 30? तर मला सर्व मतदार बंधूंना विनंती करायची तुमच्या पत्रकाराच्या माध्यमातून, चॅनलच्या माध्यमातून, की एकदा नक्की आम्हाला चान्स द्या. येणाऱ्या 7 तारखेला धनुष्य बाणाचं बटन दाबून आम्हाला विजयी करा. धन्यवाद. दिनांक 4 तारखेला उद्या सकाळी ठीक 10:30 वाजता आदिवासी नेते, समाजसेवक माननीय आमदार साहेब हमशा पाडवी साहेब यांची उद्या ठीक 10:30 वाजता पिंपळगाव काजळे येथे जाहीर सभा आहे. आणि या सभेला परिसरातील व तालुक्यातील सर्व आदिवासी बंधू भगिनींना विनंती करतोय की आपण या सभेला या, जेणेकरून हे आमदार साहेब चळवळीतले आहेत, आदिवासी चळवळीतले येतं आणि आदिवासी समाजाचे ज्येष्ठ समाजसेवक येतं. तरी सर्व सर्कल मधील व तालुक्यातील सर्व आदिवासी बंधू भगिनींना व परिसर सर्व समाजाला विनंती करतोय की उद्या या जाहीर सभेला आपण यावं, ही विनंती. धन्यवाद.